आपल्याला भाजी काय बनवावी हे लवकर समजतच नाही. घरामध्ये सगळं काही असते, पण हा मोठा प्रॉब्लेम आहे की काय भाजी बनवा म्हणून. असंच माझ्याबरोबर झालं. रात्री बसले 10 मिनटं मिस्टरांना विचारत काय भाजी बनवू म्हणून. मिस्टर बोलले तुला वाटण ते बनव. पण वाटण ते बनवल्यावर मग ते आपल्या चॉईसनं बनवली ना, मग जेवायला मग ही भाजी बनवली असं होते माझ्यासोबत. त्याच्यामुळं विचारलेलं बरं. मग बसले, म्हटलं काय भाजी बनवूया सांगा. मग बोलले वरणच बनवते. तर म्हटलं चला वरणच बनवूया. तर बोलले बनव वरण. बनवलं तर म्हणलं चटणी बनव. तर चटणी पण संपली होती. आता वरण म्हणल्यावर थोडं तिखट पाहिजे तोंडी लावायला. तर म्हटलं ठीक आहे मग चला. मग मुलं पण खातात आवडीने. डाळ भात चपात्या बनवल्याच्या नंतर लगेच कुकर घेतलं. कुकरमध्ये पाणी टाकलं. तुरीची डाळ घरचीच आहे का, एवढं काय साप दूध बसत नाही आहे. मी दुकानातली आणतच नाही, तर आणली कदाचित तर धुवून टाकते. अशा घरीच बनवलेली आहे, त्याच्यामुळं मग लगेच टाकून देते. धूत नाही आहे, साफ स्वच्छ व्यवस्थित केलेली आहे ती अगोदरच. घरची म्हणल्यावर पद्धतशीरच असते. कुकरमध्ये लगेच डाळ टाकली आणि मी वरण बनवलं. तुम्हाला सांगितलेलंच आहे, आमच्या घरी जिरा राईस कंपल्सरी होतोच म्हणजे होतोच. आणि राईस एवढा जास्त बनवावं लागत नाही, पण मग डाळ बनवलीच्या नंतर थोडा जरा जास्तच बनवत असते मी. सगळे आवडीने खातात जिरा राईस. आणि कोथिंबीर आणायला गेले होते मिस्टर मार्केटमध्ये. कोथिंबीर नव्हती, तर मग कोथिंबीर मी स्किपच केली. म्हटलं असू द्या, ह्यावेळेस कोथिंबीरच टाकली नव्हती. आणि त्यांना येईपर्यंत माझा भात पण होऊन झाला होता. लगेच तडका देऊन घेतला जिरा राईसला. आणि तांदूळ लगेच धुवून घेतले 2 पाण्याने. ते धुता वेळेस एडिटिंगमध्ये गेलं, पण धुवून टाकल्यावर का मी तसे टाकत नाही आहे. लगेच डाळ शिजायला घातली आणि भात शिजायला घातला. भात पण शिजला. आणि एका साईडला वरण पण मस्त 2 शिट्ट्या करून घेतल्या, फोडणी देऊन घेतली. आणि साईडला चपात्या करायच्या होत्या. लगेच पीठ भिजून घेतलं आणि चपात्या करायला लागले. लगे तोपर्यंत मुलं पण आले ट्युशनवरून. आणि लगेच येऊन बघितलं किचनमध्ये, आया आज डाळ भात आहे. म्हटलं हा डाळ भात आहे. खूप खुश झाले. मग पटकन अशा चपात्या बनवून घेतल्या. आणि जेवण बनवून झाल्या लगेच बोलले मला वाढून दे. आणि लगे पटकन चपात्या करून घेतल्या. आणि म्हटलं राहिली होती चटणी, बाळा थोडं थांब मी चटणी बनवून घेते. मुलगी खात नाही, पण मुलगा खातो. लगेच चपात्या झाल्याच्या नंतर मस्त हिरव्या मिरच्याचा ठेचा मस्त झणझणीत बनवला. तिखटच नव्हत्या मिरच्या, मस्त सप्पक होता थोडा ठेचा. खूप छान झाला होता. चला आता आम्ही जेवतो, तुम्ही पण जेवण करा.